ते इतिहास अर्थशास्त्र विभाग प्रमुख निकम सर आणि आजच्या लोकशाही या विषयावर व्याख्यान देण्यासाठी उपस्थित असणारे प्राध्यापक किरण पवार सर यांचंही महाविद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आणि फारसा वेळ न घालवता लोकशाहीच्या निमित्तानं आपल्याला प्राध्यापक किरण पवार सर यांनी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खर तर भारत आपला लोकशाही प्रणित असणारा जगातील सर्वात मोठा देश आहे आणि या देशामध्ये लोकशाही जर टिकून ठेवायची असेल तर आपल्या या वयोगटातील मुलांचा सहभाग शासनामध्ये असणं खूप गरजेचं असतं. आता लोकशाहीची जी परंपरा आहे ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. म्हणजे लोकशाही प्राचीन काळापासून तशीच आहे, त्यामध्ये दिवसेंदिवस बदल होत असतात. आज जर बघितलं तर लोकशाहीच्या त्या तत्वामध्ये लोकशाहीच्या असणाऱ्या संपूर्ण व्यवस्थापनामध्ये बदल होत असतात. आपण प्रत्येक जण मतदान करत असतो, नेत्यांना निवडून देत असतो, त्या ठिकाणी नेते निवडून जात असतात, परंतु आपण त्यांचा सहभाग, त्यांचा असणार काम आणि त्यांची असणारी दररोजची रूपरेषा आपण पाहत नाही. आपण फक्त काय करतो, मतदान करायचे आपल्याला हक्क दिलाय शासनानं म्हणून आपण मतदान करतो, परंतु त्यांना आपण जाब विचारत नाही. भारताचं अस्तित्व 1947 ला अमेरिकेप्रमाणे होतं. म्हणजे एका डॉलरची किंमत 1 रुपयाप्रमाणे होती. आज जर बघितलं तर ती खूप तफावत दिसून येते. म्हणजे भारतात लोकशाही आहे, लोकशाहीसारखी अशी शासन प्रणाली श्रेष्ठ कुठली नाही, परंतु त्या लोकशाहीमध्ये दिवसेंदिवस बदल होत असतात. ते बदल का होतात तर ते आपण स्वतःला विचारलं पाहिजे. आपण फक्त म्हणायचं तो सुधारला पाहिजे, पण स्वतःकडे बघत नाही आपण केव्हा. आपण आहे ना स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे सुधारायला. आता मोठमोठ्या ठिकाणी जर शहरामध्ये गेला तर लोकशाही पुढे एक समस्या आहे. अशी समस्या आहे की मतदानाला सुट्टी असते. सगळ्या देशभरात ज्यावेळेस मतदान असतं त्यावेळेस सुट्टी असते. त्या सुट्टी कशासाठी असते तर ती आपण भारताचा नागरिक आहोत, भारताची शासन व्यवस्था चांगल्या पद्धतीची निर्माण व्हावी यासाठी मतदान करण्यासाठी सुट्टी असते. आपण निवडून देतो लोकांना. परंतु काय लोक काय करतात, आता ही मोठी समस्या आहे बरं. काय लोक काय करतात, आपले शेजारी आपल्या आसपास या समस्या घडून येतात. त्यातली मोठी समस्या असे, लोक मतदाना दिवशी हॉलिडे साजरा करतात, पिकनिकला जातात, फिरायला. मतदानाचं घेणं देणं नसतं. तुम्ही असं ऐकलं का केव्हा की एखाद्या ठिकाणी 100% मतदान झालंय, असं ऐकलंय का? ऐकलंय का? हात वर करा. ऐकलं असेल तर हात वर करा. न्यूज बघता तुम्ही आता भविष्य आहे, आपण सगळे भविष्य आहोत देशाचं. तुम्ही म्हणजे मी काय लय मोठा नाही, तुमच्या एवढाच आहे. तर आपण सगळे भविष्य आहोत. या भविष्याला जर टिकवून ठेवायचं असेल ना तर या लोकशाहीला टिकवून ठेवलं पाहिजे. म्हणजे महात्मा गांधींनी म्हटलं होतं की लोकशाही एक जीवन मार्ग आहे. जीवन मार्ग म्हणजे दररोज आपण आहे ना कोणत्या तरी गोष्टी करत असतो. म्हणजे लोकशाहीमुळे फक्त राजकीय विकास होत नाही, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, त्याचप्रमाणे सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर लोकशाही तर अंगीकृत होणं गरजेचं आहे. म्हणजे अमेरिकेप्रमाणे आपला देश महासत्ता होण्याचा प्रयत्न करतोय. तो प्रयत्न करतोय, व्यवस्थित करतोय प्रयत्न. खरं तर कुठल्या सरकारवर मला आक्षेप घ्यायचा नाही, परंतु ना सरकार येतं जातं, शासन निर्माण होतं, परंतु त्यातले जे नेते असतात, त्यातले राज्यकर्ते असतात ना, त्यांची जी असणारी परिभाषा असते, त्यांचं असणार देशाबद्दल जे आपुलकी असते, देशाचा विकास करण्यासंदर्भात जो अजेंडा असतो ना, तो थोडा बदलणं गरजेचं आहे. आपण फक्त भारतीय लोक लोकशाहीचा विकास हा फक्त आपण भाषणात फक्त म्हणतो. भाषणात म्हणायचं, घरी गेल्यानंतर जैसे तीच भूमिका. म्हणजे आपल्याला फक्त माहित आहे भारतात लोकशाही रुजवली पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे, प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे, प्रत्येकानं आपापल्या देशाचा विकास केला पाहिजे, कुटुंबाचा विकास केला पाहिजे, समाजाचा विकास केला पाहिजे. तो विकास कसा होणार आहे, ज्यावेळेस स्वतः आपण आत्मसमर्पित करू. आपल्याला स्वतःला मनाला प्रश्न विचारू. स्वतःला ज्यावेळेस मनाला तुम्ही प्रश्न विचाराल की लोकशाही कुठं आपली अडते, आपला विकास कुठं खुंटतोय, त्यावेळेस आहे ना त्या प्रश्नाचं उत्तरात रूपांतर होईल. आता लोकशाही पुढच्या समस्या भरपूर आहेत, वेळ कमी आहे, परंतु या ठिकाणी
बऱ्याच तत्वज्ञांनी म्हणजे बऱ्याच लोकशाही अशा प्रणित लोकांनी बऱ्याच व्याख्या केल्या होत्या लोकशाहीच्या. आज जर संपूर्ण जगाचा विकास केला तर भारतानं प्रथमतः अलिप्तवादी धोरण स्वीकारलं. म्हणजे दुसरं महायुद्ध झालं आणि दुसऱ्या महायुद्धात परिस्थिती अशी निर्माण झाली, दुसऱ्या महायुद्धानंतर तिसरं महायुद्ध लगेच होतंय का की काय की अशी भूमिका निर्माण झाली आणि भारतानं त्यातून एक अलिप्तवादी धोरण स्वीकारलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी धड सोव्हिएत युनियनकडे पण गेले नाही आणि अमेरिकेकडे सुद्धा गेले नाही, मध्येच भूमिका स्वीकारली. मग त्यामध्ये 5-6 देश आले भारताबरोबर आणि तेव्हापासून भारताच्या लोकशाहीचा सर्वांगीण विकास होऊ लागला. परंतु हा विकास दिवसेंदिवस तसाच राहिला का तर राहिलेला नाही. आपल्या भारताला वाटतं आपला पीसफुल देश आहे, म्हणजे आपल्याला वाटतं की शांतता निर्माण व्हावी, पण तशी शांतता निर्माण होत नाही. फक्त लोकशाहीतच असं बघायला मिळतं की जगामध्ये शांतता निर्माण व्हायला पाहिजे, जगाचा विकास व्हायला पाहिजे, जगाचं असणारं अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे, माझ्या प्रमाणात त्याचा विकास झाला पाहिजे, त्याच्या विकासाबरोबर सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. हे फक्त जगाच्या असणाऱ्या लोकशाही प्रणित देशांना वाटतं, बाकीच्यांची गोष्ट वेगळी आहे. साम्यवाद, साम्राज्यवाद, त्याच्यानंतर लष्करवाद हे या लोकशाहीला असणारे अडथळे निर्माण करतात. आता उदाहरणार्थ भारतात सुद्धा बऱ्याच समस्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी ज्यावेळेस आणीबाणी घोषित केली आणि त्या परिस्थितीत भारत परडून गेला. आता खरं तर ऍक्च्युली ना माझा पण आक्षेप नाही, इंदिरा गांधींचा सुद्धा आक्षेप नाही, कारण की मी बीजेपीचा नाही किंवा काँग्रेसचा नाही, मी इथं एक व्यासपीठ म्हणून बोलतोय. खरं तर त्यावेळेस सुद्धा आता अलीकडच्याच काळात नोटबंदी झाली, बऱ्याच माणसांना वाटलं नोटबंदी म्हणजे काहीतरी वेगळंच झालेलं आणि आता भारत देश पूर्णपणे कमकुवत झाला. खरं ऍक्च्युली ह्या गोष्टी आहे ना याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. मी सेमिनारला गेलो होतो एका ठिकाणी न्यूजला, साम टीव्हीवर, आणि त्या ठिकाणी मला प्रश्न विचारला की तुमच्या दृष्टिकोनातून नोटबंदी झाली बरं झालं का वाईट झालं. मी एक साधा सरळ सिंपल क्वेश्चन केला की हे जे व्यासपीठ आहे हे नोटबंदीवर चर्चा करण्यासाठी व्यासपीठ नाही. नोटबंदी होऊन गेली, त्यामध्ये अनेक माणसं भरडली गेली, कोणाला फायदा झाला कोणाला तोटा झाला हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु तिथं ते व्यासपीठ नव्हतं. हे प्रत्येकानं स्वतः विचार केला पाहिजे. आणीबाणी घोषित होणं, नोटबंदी होणं, अजून पुढे अजून आहे ना बऱ्याच गोष्टी होणार. म्हणजे आता अलीकडच्या जर काळात बघितलं ना तर तुम्ही एक बारकाईने विचार करा, तुम्हाला 18 वर्षाला मतदानाचा हक्क प्राप्त होतो प्रत्येकाला, इथं झाला पण असेल कोणाकोणाला. 18 वर्षात तुम्ही मतदान करायला लागता. तुम्ही 18 वर्षात ज्यावेळेस मतदान करता त्यावेळेस तुम्ही गावातल्या सरपंचाला निवडून देता. सरपंच गावचा, राष्ट्रपतीकडे जायचं नाही, डायरेक्ट सरपंचापासून सुरुवात करायची. सरपंचाला ज्यावेळेस निवडून देता त्यावेळेस सरपंच ज्या दिवशी निवडून येतो त्याच्यानंतर त्या सरपंचाला तुम्ही किती प्रश्न विचारता तुम्ही प्रश्न, तुमच्या घरचे प्रश्न विचारता. आता कोणाकोणाच्या घरचे सरपंच असतील तुम्ही तुमच्या घरच्यांना तरी प्रश्न विचारता का की बाबा इथून सिमेंट कॉन्क्रीटचा एखादा असणारा रोड न्यायचा. ही लोकशाही आहे बरं का. लोकशाही म्हणजे काही वेगळं नसते. माझा एक शासनावर एक आरोप आहे, माझा पहिल्यापासून, जेव्हापासून मी राज्यशास्त्र शिकतोय तेव्हापासून. गणित सारखा विषय असतो किंवा एखादा वेगळा विषय असतो, विषयाचं नाव घेत नाही आता, कुठले सगळेच विषय सारखे असतात. एखादा विषय असतो, माझा एक आक्षेप असा आहे, अख्खं आयुष्य आपलं नागरिकशास्त्रावर चालू असतं. बघा तुम्ही जिथं जाईल तिथं नागरिकशास्त्र असतं. एखादा रेशनिंग धान्य दुकानवाला जर तुम्हाला धान्य देत नसेल, नागरिकशास्त्राच्या पुस्तकात असतं त्यानं धान्य देणं गरजेचं आहे. कलम नंबर 363. का मग धान्य देत नाही, जा विचारला पाहिजे. ते कुठं लिहिलंय, नागरिकशास्त्र राज्यघटनेत लिहिलंय. 20 मार्काला नागरिकशास्त्र असतं. तुम्हाला किती मार्काला? 20 मार्क. आपण त्या सब्जेक्टला ना काय करतो माहिती, कमी दर्जा देतो. लक्षात घ्या, ज्याला ना व्यवहार नॉलेज आणि ज्याला लोकशाही आणि ज्याला जागतिक नॉलेजचा अभ्यास आहे ना तो जगामध्ये ना केव्हाही खाली मार घालून चालू शकत नाही. त्याची कायम मार ताटच असते. तुम्हाला सगळा अभ्यास पाहिजे. मी सांगतोय कशासाठी, आपण सगळी भविष्यातली पिढी आहे. मी आलो तर कुठं सरपंचाला समजा ग्रामपंचायतीने इथे एखादा असणारा एखादा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड बांधला,
लोकशाही आपल्या देशात आपण प्रश्न विचारू शकतो, भाषण स्वातंत्र्याचा हक्क आहे, मतदान करण्याचा जसा हक्क आहे तसा आपल्याला प्रश्न विचारण्याचा सुद्धा हक्क आहे. आता इथनं घरी गेल्यानंतर डायरेक्ट सरपंचाला जाऊन विचारायचं नाही कुठे गेले तुझे पैसे, असं नाही करायचं. ऑन दी स्पॉट जिथल्या तिथं तुम्हाला वाटतंय ना इथं भ्रष्टाचार झालाय, तिथं तुम्ही विचारलं पाहिजे, तिथं तुम्ही आवाज उठवला पाहिजे. ज्यावेळेस खरोखर तुम्ही अन्यायाला वाचा फोडाल, ज्यावेळेस खरोखर तुम्हाला वाटेल की आपला भारत देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जातोय, त्यावेळेस खऱ्या अर्थानं तुमचं असणारी जाणीव निर्माण होईल तुम्हाला. इथं प्रत्येक जण एमपीएससी करतंय. आमच्या मुलांचं एक टार्गेट असतं, काय असतं माहिती? लोकशाहीत आपलं एक टार्गेट असतं, काय असतं? कुठंच नाही जमलं तर एमपीएससीला जायचं. एसटी आहे का ती? एसटी आहे ती? चला आज करमाना झाले घरी, एसटीत बसूया, फिरून येऊया. एमपीएससी म्हणजे काय एसटी आहे का? नाही. मुलांना सिक्वेन्स कळत नाही. मग लोकशाही म्हणजे काय हुकुमशाही आहे का? आहे का? नाही. आपल्याला ना एखादा पंतप्रधान येतो, एखादा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष येतो, किंवा एखादा अदरवाईज एखादा पदाधिकारी आपण निवडून देतो. तो हुकुमशहा असल्यासारखा ज्यावेळेस वागतो ना, त्यावेळेस तो काय समजतो माहितीये? ही तर माझ्या समोरची बसणारी जी मंडळी आहे ना, ती अक्षरशः कसे आहेत की त्यांना कायच कळत नाही. त्यांच्या डोक्यात मेंदू हा घटकच नाही, त्याला वाटत असतं. ज्यावेळेस त्याला असं वाटतं ना, त्यावेळेस तो दोषी नसतो. त्यावेळेस कोण दोष असतं? ही बसलेली मंडळी असतात दोषी. आपला सगळा मेंढर समाज आहे. एखाद्यानं